मला डोळ्यावरून बघायचे होते बस, इतकं 2 तास राहून आलोय. ह्या चौघांच्या ग्रुपमध्ये ना फक्त विशाल यादव सिंगल आहे, फक्त विशाल यादव. अजून काय नाही. एक पोरगी नाही भेटली विशाल यादव. 1 तास 1 तास लावतो. रिझन विशाल तो 1 तास. हा म्हणून बघ 1 तास लावतो म्हणजे मी सिंगल आहे. जेवण डिसेंट होतं. अरे म्हणजे कसं आहे की ते आम्हाला यूज टू झालोय आम्ही ते मुंबईच्या हिशोबाने आणि घरातल्या हिशोबाने. हे वेलकम बॅक. आत्ताच एक जस्ट ब्लॉग मी एंड केला आहे, म्हणजे एक 2 सेकंड झाला असेल आणि ही दुसऱ्या व्हिडिओची नवीन सुरुवात करतोय. बाकी जे लास्ट ब्लॉगमध्ये डिस्कस केलं होतं की जे उद्याचं काम आहे ते आम्ही आज करतोय आणि आजचं काम उद्या करेल किंवा मे बी आज टाईम भेटला तर आज करेल. पण मला नाही वाटत की आम्ही आज लवकर येऊ आणि इथे जे मंदिर आहे तिथे आम्ही लवकर जाऊ आणि संध्याकाळी जे 6:30-7 वाजता जी आरती होती ती आम्हाला भेटेल. बिलकुल नाही वाटत आहे, कारण की भाई जिथे जिथे आम्ही 5 ठिकाणी चाललोय तिथे खूप गर्दी असेल. लवकर 5 नावं सांगा आपण आता कुठे चाललोय, जे आपण उद्या जाणार होतो. आपण जाणार होतो उद्या, पण ते उद्याच आज ते सगळं झालंय माझं. ते नाव सांग. सगळ्यात पहिलं आपलं हे कालभैरव मंदिर, मंगलनाथ मंदिर, त्याच्यानंतर सिद्धगड काहीतरी तो बोलला. ओके. त्यानंतर गडकालिका माताचं मंदिर आणि लास्ट संदीपानी आश्रम. म्हणजे हे 5 बलरामचं ते शिकले ते आश्रम. ओके. मग हे सगळं 5 करून आपण कधीपर्यंत येणार आहे? येऊ आपण 3 पर्यंत. 3. आणि अगर आपल्याला टाइम असला, एनर्जी असली तर आपण संध्याकाळी इकडचे जे आहे ते करणार आहे. आणि ते उद्याचं अगर आज सगळं केलं आम्ही तर उद्याचा आमचा काय प्लॅन नाहीये, पण काहीतरी बनवू. अगर आज नाही केलं संध्याकाळी काय तर मग आजचं उद्या ढकलू. डन आहे. मग आता निघा भाई, आता काय टाइमपास करता. मुझे अभी तक एक कंसेप्ट समझ में नहीं आया कि भाई अंदर फोटो और वीडियो निकालने के लिए क्यों मना करते हैं. एक तो भाई इतना दूर से आते हैं तो कुछ निकालने दो ना, थोड़ा सा 1-2 क्लिक. मोबाइल ट्राइपॉड पे लगा के आया और ट्राइपॉड बाहर ही ले लिया भाई. चलो कोई नहीं. शिकले तर इथे शिकले इथे ना. ये है कि आप जिस मंदिर पे जा रहे हो ना, ये पूरे विश्व में एक ही मंदिर है. 9 ग्रहों में से मंगल ग्रह का जन्म स्थान है. भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से जन्म हुआ है. मंगल भगवान का मेष और वृश्चिक राशि के स्वामी है. आपने हर जगह पर शिव जी की सवारी किस पर देखी? शिव जी का वाहन नंदी महाराज पे. यहाँ पे नंदी जी ने ये भेड़ की सवारी देखने को मिलेगी इस तरह. यहाँ पे दान चढ़ाने से 21 कष्टों का निवारण होता है, जो बोर्ड पे लिखे हुए हैं. पढ़ना एक बार. भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह. ऐसे 21 कष्टों का निवारण होता है. जैसे शनि भगवान को काली चीजों का दान होता है ना, जैसे ही मंगल भगवान को लाल वस्तु का दान होता है. दान में होता है लाल कपड़े में गेहूं, मसूर की दाल, पुष्प, घेर की लकड़ी. अपना नाम, सरनेम, गोत्र बोलकर चढ़ाना है. नाम बोलोगे तो आपका लगेगा, सरनेम बोलोगे जो घर से नहीं आया, मम्मी पापा भाई बहन, उनका लगेगा. उज्जैन में आए हो तो 3 जगह पर प्रसाद चढ़ाना. महाकाल के द्वार पाले काल भैरव वहाँ पर मदिरा पिलाते हैं. मदिरा इसलिए पिलाते हैं कि अपने जीवन के आने वाले काल को पिजाते और मंगल भगवान को दान होता है. और आपका योग अच्छा बनना है. जो मंगलवार के दिन आए हो मंगल ग्रह के जन्म स्थान पे. आज का ही महत्व रहता है प्रसाद चढ़ाने का. आप सभी का एक ही गोत्र हो तो इसमें हाथ लगाकर चढ़ा देना. अलग गोत्र हो तो हाथ मत लगाना, क्योंकि आप चढ़ाओगे तो आपका घर का प्रसाद लगेगा यहाँ से. ये तीसरा मंदिर था, मतलब और 2 बाकी है. 20 किलोमीटर के आसपास ही ये 5 मंदिर आता है. और इसके लिए अगर पहला आता तो फिर
कुछ शायद 3-4 घंटे लग जाते, बट ये तो 2 घंटे में निपट गया, मतलब और 2 बाकी है। फिर उसके बाद कुछ खाने जाएंगे, क्योंकि भाई खाया था हम लोग ने कभी नाश्ता किया था कुछ 10:30 11:30 बजे। तो फिर ये 2 करने के बाद जो मेन है फिर खाने चलेंगे। हाँ तो भाई काल भैरव मंदिर पहुंच गए और 5 मंदिर में से ये मेन वाला है। वैसे तो सभी मेन वाला है, बट ये है मेन वाला भाई। थोडा टाइम लगेगा। काय घेतली? काय घेतली? उलमुंग नाहीये काय रे, येडा काय पितो का मी? माझा संबंधच नाही आहे त्याच्यामध्ये काय। तो बिचारा बोलत होता त्याकडून 50 रुपयाची घेऊन टाकायचे ना 5 लाख। बाकी काय पण बोला, दुसऱ्या राज्यात आलं तरी मराठी काय सुटत नाही भाई। जिथे पण चाललोय सगळे प्रश्न मराठीमध्ये। मराठी मातृभाषा ही सुटली नाही पाहिजे, भले कोणत्याही स्टेटमध्ये आहे। भाई एक्झॅक्ट 2 तास लागले आम्हाला लाईनमध्ये, म्हणजे आत्ता बाहेर निघालो जस्ट एक्झिट। 2 तास लाईनमध्ये होतो फक्त। वाट लागली अरे, जेवलो नाही मी सकाळपासून। 4 वाजलेत, 11ला काहीतरी आम्ही खाल्लं होतं, ते पण इतकुसं पोहा। आणि अरे ह्याच्या म्हणून आम्ही बरोबर बोलत होतो, ह्याच्या म्हणून तो ॲक्शन झालाय आता। अजून 15 मिनिटं लवकर गेलो असतं तर काहीच नाही झालं असतं, 2च तास लागले। आपण उद्या सकाळी लवकर जाऊ। कुठे? हा 12 जाऊ। जायचंच नाहीये। इथे एक चांगली गोष्ट होती की इथे तुम्ही व्हिडिओ फोटो किती पाहिजे तेवढे काढू शकतात भाई। देवासमोर राहून फोटो पण काढू शकतात, पण जेवढा टाइम असला पाहिजे। आणि मी बिलकुल काढला नाही फोटो किंवा व्हिडिओ, काहीच नाही केला। घे ना बाबा, मी नाही खाणार असं होणार का? मी काय बोलत होतो, फोटो काढायचा चान्स होता, व्हिडिओ काढायचा चान्स होता। मयुरेशने काढला आणि अजयने पण काढला, पण मला डोळे भरून बघायचे होते आणि मला काय असं फोटो व्हिडिओ काढायचा नव्हता, म्हणून मी काढला नाही। बाकी यांच्याकडून फोटो घेईन, अगर व्हिडिओ चांगले काढले असेल तर ती ॲड करेल क्लिप। भाई मला डोळे भरून बघायचे होते बस, इतकं 2 तास राहून आलोय। फोटो पण काढला मी तुला पाठवून तेच बोलतोय, पहिला डोळे भरून बघून घे। हा नाही भाई, मी पहिला फोटोज काढणार नाही, मी पहिला फोटोज काढणार पण नाही भाई। मग इकडे ह्या एकच मंदिर आहे, फोटो काढायचे ते वगैरे पण घे ना। मला नको आहे, नको। अरे घे, सकाळपासून खाल्लं नाही, उपास आहे तुझा। वाईप करा। बघा सीन आता असा आहे की भूक तर लागली आहे, बट आता आम्ही 3 खाईल आणि सौरव नाही खाईल, कारण त्याचा उपवास आहे आणि तो सोडणार 8-8:30 वाजता। तर मग ते चांगलं नाही दिसणार ना, म्हणून आता जरा आम्ही असा विचार करतोय काहीतरी असा साधा आणि लाईट नाश्ता करून त्याच्यावरतीच भागावा आणि मग त्यानंतर 8-8:30ला प्रॉपर जेवू। 1 तास संपला नाही तर दुसरा टास्क रेडीच असतो भाई। गेल्या 15 मिनिटं आम्ही असं काहीतरी लाईटच शोधतोय की काहीतरी नाश्त्यासाठी भेटू, आणि ते काय भेटतच नाहीये। जेव्हा प्रॉपर जेवणाचं शोधत होतो ठिकाण, तेव्हा ते नाश्ता भेटत होते। नाश्त्याचे ठिकाण खूप भेटले आणि चटरपटर काहीतरी चांगले भेटत होते। आणि आता नाश्त्याचं वेळ शोधतोय तर सगळ्या जेवणाचंच बघतोय। 130 रुपये थाली, हे थाली ती थाली। विचार केला होता की रूम मध्ये येऊन थोडा आराम करू, म्हणजे 1-1.5-2 तासाची झोप भेटेल। कसली झोप भेटते इथे बसून, तर बजेट परत फिक्स केला, थोडा वरती खाली झाला 19-20चा फरक। मग जरा तो काहीतरी आमचा क्लिअर आउट केला, विचार केला की घरी बसून कायच करू, मग आता परत बाहेर निघतोय आम्ही। भाई मी काय बोलतोय, जे पण उज्जैनला येत आहेत इकडे आणि येणार आहेत, आणि अगर असे पूर्ण इकडच्या जेवणावरती डिपेंड आहेत की मंदिरामधूनच जेवू, जसं आम्ही आत्ता आहे, म्हणजे असं बाहेरून पण खाऊ शकतो, पण खूप असं ऐकलं आम्ही की इथलं जेवण खूप चांगलं असतं। आम्हाला माहिती नव्हतं की 7 वाजता ह्याचा कुपन बंद होतो द्यायचा, आणि आम्ही घरातूनच निघलोय 7 आणि आता वाजलेत 6:15। तरी आम्हाला इतके असे भारी होप्स आहेत ना की आता आम्ही मंदिरात जाऊ आणि ते काहीतरी वरच्या फ्लोअरमध्ये जाऊन काहीतरी कुपन भेटतात, असं काहीतरी सीन आहे। पण मी तुम्हाला फक्त इतकं बोलणार आहे की अगर तुम्ही येताय तिकडे तर 7च्या अगोदर या, मंदिरमध्ये जावा आणि तो कुपन घ्या, आणि त्याच्यानंतर कुठे पण हिंडा आणि आरामात 8-8:30 पर्यंत जेवा, कारण की ते 9 वाजता बंद होतं। देखो लास्ट तक होप नहीं छोड़ना चाहिए, और एक तो भाई सुबह से भूखे हम लोग,
वो मर्जी से भूखे भूखे मतलब बस वो घूमने जाना था और सौरव का रीज़न और थोड़ा लेट हो गया वो रीज़न, वो अपने मर्जी से भूखे हम लोग, बट स्टिल भूखे तो है। तो वॉचमैन ने भी बोला ही नहीं मिलेगा, बंद हुआ रहेगा कूपन, बट फिर भी उसने बोला रे ते आपला तर बिलीव हाच आहे की वंशोत 8 वाजले तरी भेटणार। बोला ना, लास्ट तक होप नहीं छोड़नी है भाई, आज तो कूपन लेके ही जाएंगे, बंद हुआ रहेगा फिर भी लेके ही जाएंगे, पता नहीं कैसे बट लेके ही जाएंगे। बंद होईल। हा ना, पण चालू आहे, पॉसिबिलिटीज आहेत भेटायचे। हा पॉसिबिलिटी आहे है ना, भेटली तिकीट, ह्याला बोलतात कॉन्फिडन्स, ह्याला बोलतात बिलीव। आता काय की आपल्याला शोधायचं की जेवण भेटतं कुठे, तिकीट कुठे भेटतं ते शोधत शोधत आलो तेच आता। हा ते आम्ही पण तेच शोधतोय आता। थोडासा सीन झालाय फोनचा सीन झालाय किंवा काय म्हणजे मध्येच ग्लिच आला माहीत नाही। आता थोडं शूट केलं मी इकडे, चांगले शॉट्स काढले होते आणि ए रोल पण काढला होता ठीकठाकवाला, स्टोरी टेलिंग केली होती एक टॉपिकवरती आणि तो नीट शूटच नाही झाला। म्हणजे मला माहिती आहे, क्लिअरली माहिती आहे की मी नॉर्मल कॅमेरा म्हणजे व्हिडिओमधून शूट केला, पण तो कसा काय टाइम लॅप्स झाला काय माहीत नाही। तर भाई आता जस्ट जेवून बाहेर आलो आम्ही, तिथे आत फोन अलाउड नव्हता, पण टेस्ट डिसेंट होती। अरे नाही फोन कुठे, अरे तो पिक कॉल उचलला तरी भाई ठेव असा होता ते, म्हणजे अलाउड नव्हता, म्हणजे यूज करायला अलाउड नव्हता असं होतं की फोन पिकअप पण नाही करू शकत, असे सीन होते। पण जेवण डिसेंट होतं। अरे म्हणजे कसं आहे की ते आम्हाला यूज टू झालोय आम्ही ते मुंबईच्या हिशोबाने आणि घरातल्या हिशोबाने, जो मसाला पाणी हे वगैरे पद्धत ते तिकडच्या यूज टू झालोय आम्ही, पण इकडच्या हिशोबाने पण आम्हाला ते ठीकच वाटलं। हा फक्त आहे की ते 3 टाइम नाही खाऊ शकत, म्हणजे माझ्या ओपिनियननी, मी माझं बोलतोय, त्यांचं मला नाही माहिती, पण हा भाई चांगलं होतं। तुला कसं वाटलं? जेवण ठीक चांगलं होतं सौरव, है ना, टेस्ट पण चांगली होती अशी, म्हणजे आता हा स्वतःच रस्ता विसरला, याला माहित नाही आणि दुसऱ्यांना विचारतोय आता। म्हणजे असं नव्हतं की निशुल्क तर खाऊच नाही शकत, हा असं नाही पोट भरून, हा मला असं हे नव्हतं की खाऊच नाही शकत, मी फ्लो मध्ये 4 चपात्या खाल्ल्या, पण ते नाही थोडस गोड होता, बघितलं तुम्ही ते लोक तूप लावलेलं त्यांनी। तूप कुठे लावलं होतं? वर्णामध्ये पण थोडस तूप होतं त्याला, मला तर काय तूपचं काय आलंच नाही, मला आली नाही ह्याला एकदम गरम आली, मला माहितीये हे काय आपण काय केलंय। अरे 300 रुपये झूम करू नकोय, हे काय 300 रुपये? अरे ह्यो रस्ता संपतच झालाय, खिंडत चाललोय, आम्हाला मार्केट मधून जायचंय, आम्हाला डेझर्ट खायचे, आम्हाला लय काय अजून घ्यायचंय, म्हणजे आत्ताचे 8:30 वाजलेत आणि घरी 10-10:30 पर्यंत गेलो तर झोपू लवकर आणि उद्या सकाळी 4 किंवा 5ला उठून सगळं निपटून 7ला येऊ इथे दर्शनाला। इथे जितके ते सगळे स्पॉट फिरून वगैरे त्याच्यानंतर बघू। आता झोपलो ना, उद्या झाट 7-8 वाजेपर्यंत नाही उठणार मी, झाट, कारण की हे लोकांनी प्लॅन तर मस्त बनवलाय 5-6ला उठायचं, पण मी उठणारच नाही। तू उठणार आहे? मी सरळ भाई 7-8-9 पण वाजवल, भले भाई आम्ही तिकडे 10-11ला जाऊ आणि लेट होऊ, काय नाही, मला फरक नाही पडत। अजय आणि मयुरेश आता झाले होते, आम्ही सगळे संगती झाले होते, पण हे लोक पाणीची बॉटल त्या लस्सीच्या दुकानात विसरले, मग परत तिकडे घ्यायला गेले। गुड मॉर्निंग, किती वाजले आता? 10 पण नाही वाजले, अजून 10 वाजायला 15 मिनिटं आहेत, पण विचार काय सगळ्यांनी काय बोललं होतं की 5ला उठा आणि जायचंय आपल्याला बाहेर। 5 ही पोरं तर अजून त्यांची गादीच साफ करतायत। 7ला उठून तरी टाइमपास झाला ना आपला, असं बोलत बसलो ते वगैरे, हा 1 तास गेला आंघोळीला, 4 वाजता त्याला जायचं, 4 वाजता हा का, आणि उठलाय आत्ता आंघोळीला गेलाय तो, आणि येईल आता 10:30ला। आता हे सगळं साफ केलं, हा आता हे साफ करायचंय ह्याला, मी नाही भाई, मी आता जाऊन पडणार आहे। घेऊन जायचं ही चादर आज, हा ही आपली आहे, ती बाकीचे 3 ह्याला उगाच डबल उसावरी काढायचंय तुला। मी अरे चांगलं झोपा, आजचा पूर्ण दिवस तू नाहीयेस घरात, रात्री अरे रात्री येऊन पड ना, असंच भाई बोलतोय रे, एवढं कशाला? तू येऊन साफ करून गेला, त्याच्यानंतर पण तुम्हाला तेच करायचंय, झोपायचं राहायचं चांगलं असं आपलं असतं रे। तो आंघोळ करतोय आणि तोपर्यंत ही रूम साफ करतायत,
चालतंय. पण मला असं वाटतंय आज पण आम्हाला 11 11:30 वाजतील. 4 किलोमीटर चालत आलो. अरे आमचं घर ना म्हणजे 400 समोर, मीटर वरती आहे, 400 मीटर वरती. आणि हा अजय आम्हाला 4 ते 5 किलोमीटर पूर्ण फिरून आणलं. माहित नव्हतं, बोला इथून पण रस्ता आहे, जाऊ आपण. पण ते जेव्हा तिकडे गेलो ना त्याला समजलं की आम्ही चुकीचं आहे. मग हा फिरवत आणलाय. मग यांनी ना टॉपिक बदलला. अरे नाही आपण ना मार्केट बघत जाऊ. आलं ना तेव्हा. पण नाही, आता आम्ही 11 11:30 निघू. काल सौरवने पोहे खाल्ले नव्हते इकडचे, कारण की त्याचा उपवास होता म्हणून. मग आज पहिला परत पोहे खाऊ, परत दुसरं काहीतरी नाश्ता खाऊ. तू बोलतोस थांब. नको नको बाबा, 10 दिवस आराम. त्या तर आहेत नंतर. कुठल्या सुट्ट्या भाई? 2 तारखेला मला हजर असलं पाहिजे. तर भाई आता नाश्ता करून झालाय आमचा. मजबूत इथपर्यंत खाल्लंय, कारण की आम्हाला माहिती नव्हतं किती लेट होईल काय होईल. काल पण दुपारचं जेवण स्किप झाला होता, म्हणून पोट भरून नाश्ता करून घेतला. बस आता आत आलोय. पहिला काम दर्शन घेईल. आम्ही घरातून निघालो होतो 11 11:30 वाजता. आणि नाश्ता वेस्टा सगळं करूपर्यंत आता वाजतायत 12. कशाला पुशायचं, ठेव ना पूर्ण दिवस असं. आणि 800 रुपये गेले. हा ना भाई, हे बघ, हा हिसाब वेगळा आहे. पण आम्ही जस्ट फक्त असं घराच्या बाहेर निघालो. 800 ते न करण्याचं. आमचा नाश्ताच झाला 250 300. हा नाश्ता घेतला भरपूर. म्हणजे आमचा फक्त प्लॅन होता की पोहेच खायचे आज. पण पोहेवरती ढोकला आला, परत कचोरी आली, जिलेबी आली, समोसा आला, परत साबुदाणा आली, परत अजून 2 वेळा पोहे आले. 2 बॉटल संपल्या तिथे. ह्याच्यामध्येच पैसा गेला. आणि नंतर बाकी थोडे एक्सेसरीज घेतले. आणि हे आपले प्रसाद घेतला. प्रसाद किती बॉक्स घेतले आपण? 12 बॉक्स भाई. हा पण हे की मला वाटलं होतं की 2-4 तास जातील दर्शनाला, पण 20-25 मिनिटात आम्ही बाहेर भाई. 600-700 रुपयाचा तर प्रसाद घेतला आम्ही. आणि बाकीचे ते छोटे मोठे एक्सेसरीज होते ते त्याच्यामध्ये. काल फक्त लस्सी पिली होती, ती पण जरा कॉस्टलीच पडली आम्हाला. आम्ही कुठेतरी 30 प्यायचं. हाँ तो भाई पिछले 2-3 घंटे से बस ऐसे ही बैठे थे. मतलब खाना खाने के बाद एक जगह पे हम चारों ऐसे ही बैठ के बस वाइब का मज़ा ले रहे थे. धूप थी इसीलिए कहीं घूमने का मन नहीं किया. और फिर घर पे रूम में जाके क्या ही बैठना बोले, क्योंकि रूम में जाते तो फिर सो जाते, और सो जाते तो फिर कोई भी 7-8 से पहले उठता नहीं. और हमें कैसे थे कि वो शिप्रा नदी की आरती अटेंड करनी थी, जो कि होता है 6 या 6:30 बजे.
हा तर भाई आता आम्ही आरती अटेंड करून आलो. जे काय बोललो तुम्हाला नदीचं नाव आता विसरलो मी, पण त्या नदीवरती आम्ही आता आरती अटेंड केलो आणि मग आता इकडे आलो गणपतीच्या मंदिरामध्ये. आणि इकडे एकत्र किती 1000 दिवे एकत्र लावतात. सीन फक्त इतका झाला आहे की जे लवकर आलेत ते मागे गेले, म्हणजे मागे बसलेत, मागची सीट भेटली त्या लोकांना. आणि जे लेट आले जसे आमच्यासारखं, आम्ही ते अटेंड करून आलो म्हणून आणि थोडा हळूहळू आलो म्हणून, आणि आम्हाला फ्रंट सीट भेटली. शेरावालीदा फुल साचे दरबार की जय, साचे दरबार की. जो श्रद्धालुगण जहाँ खड़ा है वो वहीं बैठ जाए. जो श्रद्धालुगण तर भाई आता घरी आलो आम्ही. आता सगळे असं फक्त फ्रेश व्हायला आले होतो आणि कपडे बिपडे बदलायला आले होते सगळे, परत मंदिरात जाणार. हा तर भाई आता जस्ट जेवण झालंय आमचं. आता थोडं इथे राऊंड मारेल, थोडं इथे रात्री थोडं चांगलं वाटतं आणि थोडं गार हवा पण सुटलाय तर अजूनच चांगलं फील येतं. की ह्याच्यानंतर मार्केटमध्ये जाईल आणि जे पण ॲक्सेसरीज, जे पण आपला घरी घ्यायचं आहे किंवा ज्यांना कोणाला दुसऱ्यांना द्यायचे, जे पण घ्यायचं ते घेईल. आणि त्याच्यानंतर एक मिठाई भेटली आहे मजबूतवाली, ती तुला कोणाला द्यायचं पहिलं ते सांग. मी कोणाला देऊ, माझ्या आयुष्यात कोण आहे म्हणजे घरी देणार ना, ऑफकोर्स. आम्ही पण ऑफकोर्स घरीच देणार. मग बाकी कोणाला देऊ भाई. हाय माझा एक असं जीवा भावाचा पण मित्र आहे. आता ते तुला हा मग तेच ना, जीवा भावाचा पण मित्र आहे असं आपला घराच्या इकडेच राहतो. मैत्रिणीचं सांग रे. मैत्रीण नाही भाई, मी कोणत्या मुलींशी बोलत नाही, आयुष्यात नाही बोलत. कधी बघितलं तू मला कॉलेजमध्ये? मी अरे मी रोज तुला त्याच्यासोबतच भैया तुझे ब्लॉगच सांगते, आम्ही सांगत नाही रे बाबा. मी माझी मैत्रीण आहे, मी मुलींशी खूप लाजतो, खूप इंट्रोवर्ट आहे. मिठाईवरती होतो, एक मिठाई बोलले, त्याचं नाव काहीतरी होतं, मी विसरलो त्या मिठाईचं नाव. तर ती एक मिठाई होती, मस्त आहे. आता ते कसं आहे की आम्ही आत्ता घेऊन आलो असतं तर सगळ्यांना कंटाळा आला आहे, कोण हातात घेऊन फिरणार नाही, म्हणून जाता जाता घेऊ. आणि दुकान 11 वाजता बंद होतो, आता वाजलेत 9:45 आणि सगळ्या मार्केट बिर्केट करूपर्यंत अगर आम्ही 11पर्यंत गेलो आणि आम्हाला भेटलं तर आमचं नशीब, नाही भेटलं तर नाही भेटलं. आमच्या ह्या चौघांच्या ग्रुपमध्ये ना फक्त विशाल यादव सिंगल आहे, फक्त विशाल यादव, अजून काय नाही. एक पोरगी नाही भेटली विशाल यादव. एक तास लावतो रिझन विशाल तो 1 तास. हा म्हणून बघ 1 तास लावतो म्हणजे मी सिंगल आहे. बघितलं मला 1 तास लागतो दांगोळीला म्हणून मी सिंगल आहे. मला 1 तास लागलेच नसते अगर मी कमिटेड असतो तर. बाकी बघा सौरव त्याच्या आयटमशी बोलतोय, हा आहे आता फोन ठेवला. हा बघितलं, या चौघांच्या ग्रुपमध्ये विशाल यादवच सिंगल आहे बाबा आणि सभ्य आहे. घरी आलो, आता वाजतायत 11:30 काय 12. बाबा तुम्ही भरोसा करा माझ्यावरती, कारण की तुम्हाला टाइम दिसत नाही आणि मी जे बोलेल ते तुम्हाला खरं पटलं पाहिजे. आम्हाला झोपता 12:30 वाजतील. आणि आतापर्यंत हे डिसाईड झालंय की उद्या 6ला उठून 7पर्यंत पूर्ण सगळं काय आवरून निघायचं म्हणजे निघायचं. कारण की आम्हाला तिथे जाऊन बोटिंग करायची आहे आणि त्याच्या अगोदर पहिला जे पण आहे ते आमचं रूम शोधणं नाही पण बाकीचं जे तयार होणं आणि दर्शन घेणं हे ते वगैरे. बोटिंग वाटतंय 3 किंवा 4 वाजता बंद होते, मग त्याच्या अगोदर सगळं काय आम्हाला करायचं आहे. तर हा व्हिडिओ इकडेच ठेवूया, हा व्हिडिओ इथेच थांबूया. बाकी उद्या एक इंदोर प्लस ओंकारेश्वरचा असा काहीतरी माझा प्लॅन आहे ब्लॉग बनवायचा, तर हा व्हिडिओ इकडेच ठेवूया. बाकीची स्टोरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कागर मोरी दुनिया रज तो से चुन चुन खाइयो मां
कागार मोरी इतनी अरज तो से चुन चुन खाइयो मांस।